चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे जबाबदारीची जाणीव. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. एका गावात महिपत नावाचा एक सोनार राहत होता. गावात त्याची सोन्याची पेढी होती. त्याचे शुद्ध सोन्याने घडवलेले कलापूर्ण दागिने अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यामुळे दूरदूरच्या गावांमधून सुद्धा लोक त्याच्याकडेच खरेदीसाठी येत. महिपतचा व्यवसाय जोरात चालू होता. त्याच्याकडे सर्व सुखसमृद्धी होती. त्याला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं सोनपत. सोनपत वडिलांप्रमाणेच हुशार होता. त्यामुळे साहजिकच महिपतला असं वाटत होतं की आता सोनपतने पुढाकार घेऊन त्याला दुकानात मदत करावी. तसं म्हटलं तर सोनपत दुकानात येऊन बसत होता. त्याला सगळ्यातलं थोडं थोडं माहितीही होतं. पण तो कधीही पूर्ण लक्ष देऊन काम करत नसे. महिपत त्याला खूप वेळा समजावायचा, बाळा, सोनं आणण्यापासून दागिने विकेपर्यंत कितीतरी गोष्टी खूप लक्ष देऊन करायला लागतात, तरच तो दागिना उत्तम घडतो. पण सोनपतला बाबा काय सांगतायत त्याचं गांभीर्यच कळत नव्हतं. त्याला वाटायचं, एवढं काय आहे त्यात? प्रत्येक कामासाठी दुकानात कारागीर तर आहेत, तेही वर्षानुवर्ष विश्वासाचे. तेच तर सगळं करत असतात. मग सारखं काय लक्ष द्या लक्ष द्या. त्यामुळे तो बाबांचं म्हणणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे. महिपतच्याही ते लक्षात आलं होतं. पण काय करणार? त्यालाही काही उपाय सापडत नव्हता. एके दिवशी रात्री घरात जेवायला बसले असताना सोनपतची आई म्हणाली, अहो ऐका ना, किती वर्ष झाली आपण देवीच्या उत्सवाला मूळ गावी कधी गेलोच नाही आहे. तुम्हाला दरवर्षी जमत नाही. ते काही नाही, यावर्षी आपण कसंही करून जायचं म्हणजे जायचंच. महिपत म्हणाला, अगं मला काय कमी जावंसं वाटतं का? पण नेहमी याच काळात तर लग्नसराई असते, त्यामुळे दुकानात गिऱ्हाईक जास्त असतं. मग तेव्हा दुकान कसं बंद ठेवू? म्हणून मी नको म्हणत असतो. मलाही उत्सवाची मजा बघायला आवडेलच की. त्यानिमित्ताने भजन कीर्तन ऐकायला मिळेल. काय करावं बरं? हे सगळं सोनपत ऐकत होता. तो म्हणाला, अहो बाबा, एवढा विचार काय करताय? मी सांभाळीन दुकान, तुम्ही जा. महिपत विचारात पडला. तो म्हणाला, तुला संपूर्ण दुकान सांभाळायला जमेल? अहो नक्की जमेल, त्यात काय एवढं? मग महिपतनेही गावाला जायचा निर्णय पक्का केला. जाताना तो सोनपतला म्हणाला, हे बघ, तू हुशार आहेस, सगळं जबाबदारीने पार पाड. काम करताना आधी काही चूक झाली तरी चालेल, पण गिऱ्हाईकाला दागिना देताना तो चोख आणि परिपूर्णच असला पाहिजे. आपण त्यासाठीच प्रसिद्ध आहोत. काळजी करू नका बाबा, तुम्ही कमावलेल्या नावाला साजेसच मी वागीन. अशा रीतीने महिपत सोनपतला दुकानाच्या किल्ल्या देऊन गावाला निघून गेला. सोनपत पहिल्या दिवशी उत्साहाने दुकानात आला. आल्या आल्याच त्याला कारागिरांनी सांगितलं की नवीन सोनं खरेदी करायला लागणार आहे. दुकानातला साठा संपलाय. सोनपत नेहमीच्या ठरलेल्या दुकानदाराकडे खरेदीला गेला. तो याआधीही खूप वेळा तिथे गेला होता. तो नेहमी किती सोनं हवंय ते सांगायचा आणि निवांत बाहेर बसायचा. मग दुकानदार काकांनी माल नीट बांधून दिला की पैसे देऊन पेढीत परत यायचा. यावेळी त्याने म्हटलं, काका, मला 10 तोळे सोनं हवंय. काका म्हणाले, अरे पोरा, नेमका माझाही माल संपलाय, फक्त 7 तोळे शिल्लक आहेत. अरे बापरे, आता काय करू? आज काही झालं तरी 10 तोळे सोनं हवंच आहे. जरा विचार करून तो काकांना म्हणाला, असं करा, मग आहेत ते 7 तोळे द्या. आणि तो सोनं घेऊन बाहेर पडला. आता उरलेल्या 3 तोळ्यांसाठी विचार करता करता त्याला अचानक आठवलं की शेजारच्या गावात बहुतेक एक दुकान आहे. तो तिथे याआधी कधी गेला नव्हता, पण आता जाणं भागच होतं. शोधत शोधत तो त्या दुकानात पोहोचला. त्याने
3 तोळे सोनं द्यायला सांगितलं. हा दुकानदार फारच चांगला होता. त्याने सोनपतशी खूप गप्पा मारल्या. त्याला आग्रह करून सरबत प्यायला लावलं आणि सोनंही छोट्याशा थैलीत दिलं. सोनपत काम फत्ते करून आनंदाने पेढीवर परत आला. मग त्याने 2 छोट्या थैल्या तुकारामकडे दिल्या. तुकाराम त्यांचा सर्वात जुना कारागीर होता. त्याने त्यांचं परत वजन केलं आणि विचारलं, छोटे मालक, हे सोनं तुम्ही कुठून आणलं? सोनपत म्हणाला, 7 तोळे सोनं मी नेहमीच्या काकांकडे घेतलं, पण त्यांच्याकडे तेवढंच होतं, म्हणून उरलेले 3 तोळे मी शेजारच्या गावातून घेतलं. तुकाराम म्हणाला, तरीच या 3 तोळ्यांच्या थैलीचं वजन कमी आहे. 3 तोळ्यांमध्ये 2 मासे सोनं कमी भरलंय. काय? अरे तो दुकानदार किती चांगला होता. काय छान गप्पा मारल्या त्यांनी माझ्याशी. तो कसा फसवेल? तुकारामने विचारलं. तो वजन करत होता तेव्हा तुम्ही तिथे स्वतः उभं राहून पाहिलत का? नाही, मी सरबत पीत होतो ना, त्याने आतूनच वजन करून आणलं. कप्पाळ माझं. अहो छोटे मालक, त्याने गोड बोलून फसवलं तुम्हाला आणि तुम्हीही पैसे देऊन मोकळे झालात. त्यामुळे आता आपण काही करूही शकणार नाही. आपल्या नेहमीच्या काकांकडे जाता तेव्हा ठीक आहे, पण आपण जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी व्यवहार करतो तेव्हा पूर्ण लक्ष असायला हवं. तुम्ही स्वतः तो वजन नीट करतोय ना, ह्याच्याकडे लक्ष ठेवायला हवं होतं. आता झालं ना नुकसान. सोनपतला खूप वाईट वाटलं. बाबा सारखं प्रत्येक गोष्टीत नीट लक्ष दे, नीट लक्ष दे असं म्हणतात, म्हणजे काय ते त्याला आता कळायला लागलं होतं. असेच काही दिवस गेले. आता सोनपत पूर्वीपेक्षा जागरूक राहून काम करायला लागला होता. एके दिवशी गावचा जमीनदार आला आणि त्याने लेकीसाठी चंद्रहार घडवायला सांगितला. सोनपत खुश झाला. हा चंद्रहार फक्त त्याच्या दुकानातल्या सीतारामलाच घडवता येत असे. त्यामुळे सीताराम कामाला लागला. 15 दिवसांनी जमीनदार चंद्रहार घ्यायला येणार होता. पण 4 दिवसांनी सीताराम अचानक आजारी पडला. त्याला खूप अशक्तपणा आला. आता मोठीच पंचायत झाली. सोनपतकडे सीताराम इतकं नाजूक कलाकुसर करणारं दुसरं कोणीच नव्हतं. जमीनदाराला दिलेला शब्द आता कसा पूर्ण करायचा? सोनपत घाबरून गेला. पण तुकाराम म्हणाला, छोटे मालक, अहो घाबरू नका. तुम्हाला आठवतं का, मालकांनी तुम्हाला 2 वर्षांपूर्वी सीतारामच्या हाताखाली कारागिरी शिकायला बसवलं होतं. हो रे, तेव्हा मी करत होतो, पण मी पूर्ण शिकलोच नाही. बाबा किती वेळा म्हणाले, शिकून घे, शिकून घे, पण मी कधी लक्षच दिलं नाही. तेव्हा शिकलो असतो तर किती चांगलं झालं असतं ना. छोटे मालक, अजूनही वेळ गेलेली नाही. मी तुम्हाला तेव्हा काम करताना पाहिलंय. तुमचा हात बारीक कलाकुसरीसाठी छान चालतो. तुम्ही आता माझं ऐका. रोज सकाळी सीताराम सांगेल त्या सूचना ऐकून काम सुरू करा. चुकलं तर तो सांगेलच, मग पाहू काय होतं ते. सोनपतला तुकारामचं म्हणणं पटलं. मग त्याने सीतारामच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं. पहिले 4 दिवस त्याचं खूप वेळा चुकलं, पण निराश न होता त्याने परत सोनं वितळवून परत चंद्रहार घडवला. असं खूप वेळा केल्यावर मग मात्र त्याला जमायला लागलं आणि हुरूप आला. त्याला बाबांनी सांगितलेलं आठवलं. काही झालं तरी गिऱ्हाईकाला दागिने उत्तम आणि वेळेतच द्यायचे. आता त्याच्याकडे दिवस खूप कमी राहिले होते आणि त्याने बाबांना शब्द दिला होता. मग त्याने रात्रीचा दिवस करून काम केलं आणि ठरलेल्या दिवसापर्यंत उत्तम चंद्रहार घडवला. सीताराम आणि तुकारामने त्याला शाब्बासकी दिली. जमीनदार दागिने घ्यायला आला आणि नेमका महिपतही तेव्हा गावावरून परत दुकानात आला. जमीनदाराला चंद्रहार फारच आवडला. तो म्हणाला, यावेळचा हार नेहमीपेक्षा जास्त छान झालाय. कोण आहे तुमचा कारागीर? महिपतने सीतारामला बोलवलं आणि म्हणाला, हा सीताराम, यालाच असलं नाजूक काम करायला जमतं. हा मालक, यावेळचा कारागीर मी नाही, छोटे मालक आहेत. महिपत आश्चर्यचकित झाला. तेव्हा सीतारामने त्याला सगळी हकीकत सांगितली. महिपतला फार आनंद झाला. जमीनदार सुद्धा खुश झाला. त्याने सोनपतला बोलावून घेतलं आणि म्हणाला, शाब्बास मुला, मी महिपतला कित्येक वर्ष ओळखतो. तू आज त्याच्या पावलावर पाऊल टाकलंस. मला फार आनंद झाला. कारागीर आजारी होता, महिपतही इथे नव्हता. तुला हे कारण देऊन
हार उशिरा देता आला असता, पण स्वतः दिलेला शब्द तू पाळलास आणि पेढीचं नाव राखलंस. दागिना उत्तम घडवलास आणि वेळेत दिलास. आता तू हा व्यवसाय महिपतसारखाच प्रामाणिकपणे पुढे चालू ठेवशील याची मला खात्री पटली. महिपतचा ऊर अभिमानाने भरून आला. त्याने सोनपतला प्रेमाने जवळ घेतले. सोनपतलाही खूप समाधान वाटले, कारण आता खऱ्या अर्थाने त्याला जबाबदारीची जाणीव झाली होती.